15,15,000 कोटी रुपये हा आकडा ऐकूनच धक्का बसतो। हर्षद मेहता घोटाळ्यापेक्षा शेकडो पटीने मोठा असल्याचा दावा केला जाणारा हा घोटाळा आता देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। संशयास्पद व्यवहार, सरकारी कंपनी, LICची गुंतवणूक आणि नियामक संस्थांच्या भूमिकेवर उपस्थित झालेले प्रश्न यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे। नेमके काय आहे राजेश एक्सपोर्ट प्रकरण आणि याचे परिणाम किती दूरगामी ठरू शकतात, पाहुयात मर्मभेद या YouTube चॅनलवरील पंचनामा मालिकेच्या या भागातून। सध्या देशभरातील आर्थिक क्षेत्रात एकच बातमी चर्चेची आहे, ती म्हणजे राजेश मेहता यांचे राजेश एक्सपोर्ट लिमिटेड या कंपनीबद्दल सेबीने दिलेले नोटिफिकेशन। कंपनीच्या एकूण आर्थिक व्यवहाराच्या 99% म्हणजेच तब्बल 15,15,000 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार हे संशयास्पद आहेत। म्हणजेच जे व्यवहार झालेले नाहीत तरीही ती झाल्याचे दाखवण्यात आलेले आहेत असा संशय आहे। हे कल्पोकल्पित आर्थिक व्यवहार दाखवून कंपनीने शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचा पैसा जमा केला आहे आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे सरकारच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या म्हणजेच सरकारी मालकीच्या LIC कंपनीने या कंपनीचा तब्बल 10% हिस्सा विकत घेतलेला आहे। भारतीय अर्थव्यवस्थेच्या उणिवांचा फायदा घेऊन थेट 15,15,000 कोटी रुपये जी आर्थिक हेराफेरी केली। हर्षद मेहता यांचा शेअर्स घोटाळा हा 4,025 कोटी रुपयांचा होता। हा घोटाळा त्यापेक्षा 376 पट मोठा आहे। यातूनच या घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात येईल। हर्षद मेहता यांनी व्यवस्थेच्या उणिवांवर बोट ठेवून शेअर्स घोटाळा केला आणि आता राजेश मेहता यांनी त्याचीच पुनरावृत्ती केली। म्हणजे 34 वर्षांनंतरही भारतीय अर्थव्यवस्थेत अस्तित्वात असलेले भारतीय कायदे आर्थिक घोटाळे रोखू शकत नाहीत, हे भयान वास्तव आहे। दुसरीकडे सामान्य उद्योजकांना नवीन उद्योग सुरू करायचा असतील तर किती त्रास सहन करावा लागतो हे वेगळे सांगायला नको। दिवाळखोरी व नादारी संहिता 2016 हा कायदा केवळ 1 कोटीच्या वसुलीसाठी चांगल्या व प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या कंपनी दिवाळखोरीत काढण्याचा आदेश काढतो आणि दुसरीकडे लाखो कोटी रुपये लुटणाऱ्यांना काहीच होत नाही, हे अत्यंत भयान आहे। हा घोटाळा हर्षद मेहतापेक्षा अधिक गंभीर आहे असे म्हणावे लागेल, कारण या कंपनीचा प्रताप म्हणजे या कंपनीतील तब्बल 10% हिस्सेदारी ही LIC या भारतीय सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कंपनीची आहे। सरकारच्या मालकीची कंपनी एका आर्थिक हेराफेरी कंपनीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक कशी करू शकते हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे। कारण सरकारी कंपनीला कुठेही गुंतवणूक करायची असेल तर त्या कंपनीचा व्यवस्थित सर्च घेऊन त्या कंपनीची संपूर्ण कार्यप्रणाली यांचा अभ्यास करून गुंतवणूक करते। या कंपनीने तर स्वित्झर्लंड या देशात असलेल्या उपकंपन्यांच्या संशयास्पद बनावट आर्थिक व्यवहारांचा फायदा घेऊन उत्पन्नाचा स्रोत दाखवलेला आहे असा आरोप दस्तखुद्द सेबीच्या नोटिफिकेशनमध्ये आहे। म्हणजेच प्रथमदर्शनी त्यात तथ्य आहे। या कंपनीचे उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणावर कसे झाले, त्यांचे ग्राहक कोणते, त्यांना कशा पद्धतीने उत्पादन मिळाले, हे सर्व व्यवहार संशयास्पद वाटतात। त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे याची माहिती सेबीने मागवली आहे। सोन्या चांदीच्या शुद्धीकरणाच्या व्यापारात असलेल्या या कंपनीतील तब्बल 99% व्यवहार संशयास्पद आढळतात आणि सरकारी कंपनी त्यात गुंतवणूक करते ही बाब कुठल्याही केंद्रातील वजनदार व्यक्तीच्या आदेशाशिवाय तथा सक्रिय पाठिंब्याशिवाय कसे होऊ शकते असा प्रश्न साहजिकच पडतो। म्हणजेच सरकारमधील बड्या ताकदीशिवाय कसे शक्य होईल ही शंका कायम आहे। आणखी आवर्जून सांगावीशी बाब म्हणजे कुठलीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही पब्लिक लिमिटेड करायची असल्यास म्हणजेच ती शेअर बाजारात लिस्टेड करायची असल्यास त्या कंपनीचे सर्व डिटेल्स हे तपासले जातात। त्या कंपनीची कार्यप्रणाली, त्याच्या उत्पन्नाचे स्रोत, सर्व बारीक सारीक गोष्टींची पडताळणी होते व त्यानंतरच सदरची कंपनी ही शेअर बाजारात लिस्ट होते। राजेश एक्सपोर्ट ही कंपनी शेअर बाजारात लिस्टेड झाली त्यावेळी या बाबी तपासल्या नव्हत्या का? जर तपासल्या असतील तर सदर कंपनी लिस्टेड करण्याच्या प्रक्रियेबद्दलच संशय निर्माण होतो। जर स्रोत व्यवस्थित नव्हते तरीही जर ती कंपनी लिस्टेड झाली असेल तर निश्चितच केंद्र शासनातील कुठल्या तरी मोठी मदत असल्याशिवाय हे होणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही। म्हणजेच राजेश एक्सपोर्ट ही कंपनी कुठल्या तरी मोठ्या मदतीशिवाय बाजारात 15,15,000 कोटींची आर्थिक हेराफेरी करू शकत नाही, हे वास्तव नाकारून चालणार नाही। दुसरी बाजू सांगायची झाली तर ही घटना
केवळ या घटनेपुरती न पाहता जागतिक स्तरावर भारताची मोठी नाचक्की झाली आहे. जगातील तैवानसारखा छोटा देश आंतरराष्ट्रीय क्षेत्रात इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये जागतिक ओळख निर्माण करतो. अनेक लहान लहान देश जागतिक पातळीवर उत्पन्नात आघाडी घेतात आणि भारतासारखे मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशात एकामागून एक मोठे घोटाळे बाहेर येतात. ही बाब निश्चितच आपली मान खाली घालणारी आहे. यात सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाचा मोठा घात झाला आहे. LIC मध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टाची पुंजी असते. गुंतवणूक व जीवन विमा यासाठी देशातील सर्वात विश्वासाची कंपनी म्हणून सरकारी मालकीच्या LIC या कंपनीकडे पाहिले जाते. जर LIC आर्थिक हेराफेरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असेल तर सामान्य जनतेनं विश्वास ठेवायचा कुणाकडे असा प्रश्न निर्माण होतो. स्वतःला आर्थिक फायदा मिळावा व सरकारमधील काही लोकांचा फायदा व्हावा यासाठी सर्वसामान्य जनतेच्या पैशाची जर उधळपट्टी होत असेल आणि तो चुकीच्या ठिकाणी गुंतवला जात असेल तर आपल्या अर्थव्यवस्थेचे भविष्य काय असेल असाही प्रश्न निर्माण होतो. 34 वर्षानंतरही तेच होणार असेल तर भारत महासत्ता कधी होणार असा प्रश्न निर्माण होतो.